पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने उमेदवार आपला घोषित केलेला आहे। मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवार घोषित केलेला नाहीये। मात्र महायुतीकडून जवळपास पूर्ण पालघर मतदारसंघामध्ये कार्यकर्ते मेळावे आणि प्रचाराचं रणशिंग फुंकायला सुरुवात केलेली आहे। आज सुद्धा विरार, नालासोपारा, वसई या ठिकाणी प्रचारासाठी कार्यकर्ते मेळावे झालेले आहेत। माझ्यासोबत विद्यमान खासदार राजेंद्र गावित जे आहेत। सर, काय सांगणार? एकंदरीत उमेदवार आणखी घोषित झालेला नाहीये, पण या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे। काही महायुतीच्या रत्नागिरी असेल, नाशिक असेल, ठाणा आणि त्याचप्रमाणे और आपलं संभाजीनगर या काही सीटच्या तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी पालघरची सीट सुद्धा अजूनही पालघरच्या सीटच्या संदर्भामध्ये उमेदवार अजूनही जाहीर झालेला नसला तरी सुद्धा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आणि या संकल्पनेतून या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे पालघर ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी या कार्यकर्त्यांचं शिवसेना, भाजप, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि RPI या महायुतीच्या प्रमुख पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मेळावे घेतो आहोत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे या ठिकाणी प्रचंड उत्साह आहे। मागच्या वेळेस 2019ला मला जे काही 84,000चं मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षा या ठिकाणी आशा आहे त्याहीपेक्षा दुपटीने या ठिकाणी मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षा आहे। सर, आपण विद्यमान खासदार आहेत आणि पक्षाकडून आपल्याला काही आदेश आलेला आहे का? आणि आपण आपली काय इच्छा आहे? या ठिकाणी पक्षाकडनं आदेश आलेला आहे की कामाला लागा या आणि कार्यकर्त्यांमध्ये मतदारसंघामध्ये जेवढं फिरता येईल तेवढं त्या ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी विद्यमान खासदार असल्यामुळे कुठलाही उमेदवार असला त्याला प्रत्येकाला इच्छा असते की या ठिकाणी पुन्हा एक उमेदवारी मिळावी, त्याचं नूतनीकरण व्हावं असं प्रत्येक उमेदवाराला वाटणं स्वाभाविक आहे। तसं सुद्धा मला सुद्धा त्या ठिकाणी तशाच पद्धतीने मलाही वाटतं आणि अपेक्षा आहे की नूतनीकरण हे निश्चितच त्या ठिकाणी होईल अशी मला अपेक्षा आहे। सर, ज्याप्रमाणे हिंगोली, वाशिम, यवतमाळ उमेदवार घोषित झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना उमेदवार बदलावा लागला, कुठेतरी या सगळ्या गोष्टीमुळं पालघरला वेट अँड वॉचमध्ये ठेवलंय असं तुम्हाला वाटतं? ज्या ठिकाणी इतर ठिकाणी उमेदवार बदलण्यात आले तशी परिस्थिती पालघरमध्ये होणार नाही, कारण या ठिकाणी मी गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी मी जे काही काम केलेलं आहे या ठिकाणी मुंबई अहमदाबाद हायवेची आपण परिस्थिती बघितली असेल आणि देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी एक व्हाईट टॅक्स सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला त्यांनी त्या ठिकाणी त्याला मान्यता दिली आणि आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। त्याचप्रमाणे नायगावपासून तर झाई बोर्डीपर्यंत या ठिकाणी रेल्वेचे ROB असेल, FOB असेल किंवा रेल्वे ट्रॅक एक्सटेन्शन असेल किंवा त्या ठिकाणी एक्सेलेटर असेल की ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्यासाठी जो त्रास होत होता, त्याचप्रमाणे लिफ्ट असेल आणि अशा प्रमाणे वेगवेगळे ब्रिज म्हणजे ROB असतील। ते आता नालासोपाराचं आपण साधारण उदाहरण घेतलं की त्या ठिकाणी परिस्थिती इतकी वाईट होती, परंतु आज नालासोपारासारखं रेल्वे स्टेशन सुद्धा एक आधुनिक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी वाटत आहे। विरारच्या रेल्वे स्टेशनला या ठिकाणी DFC आणि MRVCच्या माध्यमातून आपण दादर, त्याचप्रमाणे चर्चगेट आणि VT स्टेशनचा तशा प्रकारचा दर्जा आपण त्याला त्या ठिकाणी आपण विकास कामाच्या बाबतीत तर विकास कामाचा आपण पाठपुरावा केलेला आहे। मात्र सध्याच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्याला आता वाटतंय का की ही उमेदवारी आपल्याला मिळेल? कारण आपण शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत, आता भाजपा या ठिकाणी दावा करतोय, मग ही परिस्थिती कशा पद्धतीने मॅनेज होईल? बरं का, मला जी आशा आहे, ज्याप्रती वरिष्ठांकडनं ज्या काही सूचना दिलेल्या आहे की आपण कामाला लागा आणि शेवटी माझं स्वतःचं कर्तृत्व आणि कार्यकर्त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास ह्या बळावरती या ठिकाणी
कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही आपलं अघटित अशा प्रकारे घडणार नाही आणि निश्चितच पुन्हा मी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आहे आणि आशा आहे की 100% या ठिकाणी आपलं युतीकरण होईल. महायुतीचा उमेदवार जरी डिक्लेअर झाला नसला तरीही मला आशा आहे की या ठिकाणी माझं नूतनीकरण होईल असा विश्वास या ठिकाणचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. आता पाहूया या नेमका निवडणुकीमध्ये काय भूमिका आणि कोण उमेदवार स्पष्ट होत होते. विजय गायकवाड, TV9 मराठी, बस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.